तर स्वागत आहे आपल्या लेटेस्ट न्यूज चॅनलमध्ये. तुम्ही पुन्हा एकदा आपल्या चॅनलला आल्याबद्दल धन्यवाद. तर आपण पाहणार आहोत आजचा सगळ्यात मोठा व्हिडिओ. तर आई योजना कधी सुरू झाली आहे तर ही तुम्हाला माहीत असेलच किंवा माहीत नसेल तर मी माहीत करून देणार आहे. तर इथं महाराष्ट्र सरकारने महिला उद्योजकांना पर्यटन क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी AAI म्हणजे अकोमोडेशन अँड इनोव्हेशन महिला पर्यटन उद्योजकात योजना 2024मध्ये जाहीर केली गेली आहे. त्यानंतर 2025 ते 26मध्ये तीच अंमलबजावणी अधिक वेगाने सुरू झाली आहे. तर महत्त्वाचे मुद्दे हे आहेत तर तुम्ही जाणून घ्यावे. महत्त्वाचा मुद्दा काय आहे ते आपण पाहूया. तर महिला उद्योजकासाठी विशेष योजना, 15 लाखापर्यंत कर्ज सुविधा आहे. तर व्याज परतावा लाभ, पर्यटनाशी संबंधित व्यवसायांना प्राधान्य करण्यात आले आहे. तर महाराष्ट्र पर्यटन विभागामार्फत राबवली जात आहे. तर तसेच यूट्यूबसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुम्ही आई कर्ज योजना कधी सुरू झाली ते असे तुम्हाला माहिती असेल तर 15 लाख कर्ज योजनेची संपूर्ण माहिती आपल्या लेटेस्ट न्यूज चॅनलला सबस्क्राईब माहिती अपलोड दर कोणती पण न्यूज अपलोड होत आहे. तर तुम्ही लवकरात लवकर आपल्या लेटेस्ट न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर जर तुम्हाला आजची न्यूज 18 जून 2026 AAI योजनेची ताजी बातमी हवी असेल तर मी तीही शोधून देऊ शकतो. तर आई कर्ज योजना AAI कर्ज योजना 2026 संपूर्ण माहिती महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागामार्फत महिलांसाठी आई महिला केंद्रित पर्यटन धोरण राबवले जात आहे. या योजनेअंतर्गत पर्यटनाशी संबंधित व्यवसाय सुरू करण्यासाठी काही वाढविण्यासाठी 15 लाखापर्यंत बिनव्याजी व्याज परतावा असलेला कर्ज उपलब्ध केले जात आहे. तर सगळ्यात आनंदाची मोठी गोष्ट आहे तर प्रमुख फायदे. तर काय काय फायदे आहेत तर आपण जाणून घ्या. 15 लाखापर्यंत कर्ज आणि कर्जावरील व्याजाचा परतावा कमाल 7 वर्षापर्यंत. तर तारण कर्जाची सुविधा अटी लागू करण्यात आली आहे. तर महिला उद्योजकांना प्रोत्साहन करणे. तर पात्रता काय काय आहे ते आपण बघूया. अर्जदार महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी, पर्यटनाशी संबंधित व्यवसाय असावा किंवा सुरू करायचा असावा. व्यवसायात महिलांचे प्रमुख मालक असावी आणि काही व्यवसायामध्ये किमान 50% महिलांचे कर्मचारी आवश्यक असू शकतात. तर डॉक्युमेंट काय काय लागतील ते आपण पाहूया. तर आवश्यक कागदपत्रे तर आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक खाते तपशील, व्यवसाय नोंदणी कागदपत्रे, कर्ज मंजुरी पत्र, लोन सेक्शन लेटर. तर इतर आवश्यक परवाने म्हणजे CSC कॅन्डर काय. अर्ज कुठे करावा ही संपूर्ण माहिती आपल्या अधिकृत पोर्टल तर AI पोर्ट महाराष्ट्र registry.gov.ला भेट द्या. तर तुम्हाला शेतकरी कर्जमाफी योजनेबद्दल माहिती हवी आहे की महिलांसाठीची आई कर्ज योजनेबद्दल माहिती हवी, दोन्ही सविस्तर माहिती देऊ शकतो. तर या माहितीसाठी आपल्या लेटेस्ट न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशीच माहिती छोटमोठे अपडेट आपल्या लेटेस्ट न्यूज चॅनलला येतील. तर तुम्ही फटाफट जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर असेच व्हिडिओ आपल्या
यूट्यूबला अपलोड होत असतील तर तुम्ही लाईक, शेअर आणि कंपल्सरी सबस्क्राईब बटन दाबायला विसरू नका. तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.